नमस्कार मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये जसे 7 वचन पूर्ण करायचे असतात तसे 7 फेरी पूर्ण करत असताना गायत्रीने सुद्धा 7 वचन हे तेजस आणि मानसी या दोघांना घ्यायचे सांगितलेले असतात। 5वे वचन ती गायत्री तेजसला म्हणते, कुटुंबाचा तुम्ही सांभाळ करा आणि अर्थात कुटुंबाने तुम्हाला स्वीकारल्यावर। तेव्हा गायत्री सत असते, परंतु तेजस आणि मानसी एक एक पाऊल पुढे टाकत एकमेकांकडे बघत असतात। पुढे आल्यानंतर गायत्री म्हणते की 6वं पाऊल एकमेकांच्या सोबत आयुष्यभर राहण्याचं आणि 7व्या पावलाच्या वेळी ते गृहप्रवेशाच्या दरवाजाजवळ येऊन पोहोचतात। गायत्री म्हणते की 7वं आणि शेवटचं पाऊल मैत्री आणि विश्वासाचं। तुमच्या नात्याला मैत्रीचं नाव देऊन तुम्ही आमच्या सर्वांचा विश्वासघात तर केलेलाच आहे, पण आता एकमेकांचा विश्वासघात तर नाही न करणार, नाहीतर हे नातं आणि मैत्री काहीच टिकणार नाही आणि दोघांना उमऱ्याजवळ बोलावते। आनंदाकडे बघत म्हणते की सासूबाई काही औषण करणार तर नाही, पण छाया तू आणि यांचे औषण कर असे म्हणते। तेव्हा छाया म्हणते की हो आणि थँक्यू बर का दीदी। छाया त्या दोघांचे औषण करते आणि त्यांना माप ओलांडून आतमध्ये येण्यासाठी सांगते। तेव्हा माप ओलांडण्यासाठी मानसी आपला पाय पुढे करते, तर लगेच गायत्री म्हणते की थांबा। लगेच मानसी आपला पाय मागे घेते आणि म्हणते की एवढ्या सहजासहजी मी तुला करत कशी घेऊ। आणि तेवढ्यात दिनू लगेच सूरजला म्हणतो की अरे सहजासहजी मी तरी म्हणतो की ही बाई यांना इतक्या लवकर कशी स्वीकारते। तेव्हा संपदा लगेच गायत्रीला म्हणते की अहो इतकं सर्व व्यवस्थित सुरू आहे तरी सुद्धा। गायत्री म्हणते की अहो व्यवस्थितच होणार आहे, मी त्याच्यासाठी उभी आहे। अहो काय आहे की नवी नवरी घरात येते मग नाव नको का घ्यायला। मग तेव्हा संपदा आणि निधीला आनंद होतो। त्यानंतर सुनंदा आणि तात्या मात्र खिडकीतून हे सर्व बघत असतात। तेव्हा गायत्री मानसी आणि तेजसला म्हणते की मान्य आहे की तुमचं लग्न वाजत गाजत नाही झालं, घरातील कुणालाच तुमच्या लग्नाने आनंद सुद्धा झालेला नाही, पण अहो ही रीत असते, नाव तर घ्यावीच लागेल। आणि मानसी तू तर फिनिशिंग शिपची टॉपर आहे, मग तिकडे काय शिकवतात, कुठलीही परिस्थिती असली तरी आपण सावरून घ्यायचे हो ना। तेव्हा संपदा आणि निधी मात्र हसतात। गायत्री म्हणते की अगं मानसी तू तर हुशार आहेस, मग घे नाव घे। तेव्हा लगेच विनोद म्हणतो की नाही नाव तर घ्यावीच लागेल आणि नाव जर घेतले नाही तर 5,000 रुपये दंड असेल। काय तेजस साहेब आहेत का तुमच्याकडे 5,000 रुपये। तेव्हा गायत्री म्हणते की विनोद अरे शांत रहा। तर लगेच मानसी नाव घेते की इतिहासाची साक्ष म्हणून उभी आहे मी प्रभू निवासात, सासू सासरे नणंद दीर जाऊबाई करतात या गृहमंत्रात वास। तेजस रावांचे नाव घेते, दुरावलेल्या नात्यांचा पुन्हा होईल निवास या घरात। तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात, तर छाया म्हणते की अय्या किती छान, काय ग मानसी आता सुचले का तुला। अगं दीदी तिला आता सुचले। तेव्हा गायत्री म्हणते की छाया आणि तेजसला म्हणते की तू नाव घे आता। तेव्हा तेजस म्हणतो की नाही ठीक आहे। तर गायत्री म्हणते की असं कसं, अरे तुझं लग्न झाले मानसी बरोबर, त्यामुळे नाव तर तू मानसीचे घ्यायलाच हवं। छाया म्हणते की घ्या हो घ्या। तेव्हा तेजस मानसीकडे बघत म्हणतो की मानसी मिस लकी जाम। तेव्हा संपदा आणि निधी एकमेकींकडे बघून हसतात। गायत्री म्हणते की मानसी माप ओलांडून तू आते प्रभू निवासात तुझं स्वागत आहे। तेव्हा मानसी ही गृहप्रवेश करताना माप ओलांडते आणि सर्वजण टाळ्या वाजवतात, तर मानसी आत येते। आतमध्ये येताना तिने तेजसचा हात हातात धरलेला असतो। तेव्हा गायत्री मात्र तेजस आतमध्ये यायला पाय ठेवणार तोच लगेच गायत्री त्याला धक्का देते, बाहेर लोटते। तेव्हा मात्र मानसी रागाने ते बघत असते। मानसी आणि तेजसने एकमेकांच्या हातामध्ये हात धरलेला असतो, तसतशी गायत्री पुढे येते आणि तेजसला बाजूला करत त्यांचा तो हात सोडते आणि धक्क्याने ती तेजसला बाहेर लोटते। सर्वजण अगदी धक्क्याने हे सर्व बघत असतात आणि ती तेजसला म्हणते की जरी मानसीचा आम्ही सून म्हणून स्वीकार केला असला तरी तात्यासाहेबांच्या तत्वानुसार तुझी शिक्षा मात्र अजून काही संपलेली नाही, त्यामुळे तू आमच्या या घराच्या बाहेरच राहायचे आणि मानसी आमच्या सोबत घरात राही। मानसीला सुद्धा खूप वाईट वाटत असते। तर संपदा म्हणते की अहो ऐका, लग्न झाले त्या दोघांचे, ते असे वेगळे राहणार का। तेव्हा मानसी सुद्धा खूप वाईट बघत असते आणि तिला सुद्धा खूप वाईट वाटत असते। तेव्हा गायत्री म्हणते की ठीक आहे, जर तेजसला या घरात राहायचे असेल तर त्याला प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करावे लागतील आणि माझा कडवेल आणि प्रभूंचं नाव न वापरता योग्य मार्गाने पैसे कमवून माझे पैसे परत सर्व फेडावे लागतील आणि हे काही तुझ्या म्हणजे कडून होणार नाही, त्यामुळे पुन्हा तू त्याच वाटेत राहायचे। पायऱ्या ओलांडवरून तू उंबरठ्यापर्यंत येण्याचा सुद्धा विचार करू नको। मानसीच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते। तेव्हा गायत्री तिच्याजवळ येते आणि मानसीला म्हणते की आणि तुला तर या घरात घेतले मी आणि तू प्रभूंची सून म्हणायच्या योग्यतेची आहे हे तुला सिद्ध करून दाखवावे लागेल, नाहीतर आल्या पावली तुला परत पाठवेल, कळले का। तेव्हा गायत्री त्या दोघांकडे बघत मनात म्हणते की मिस्टर तेजस प्रभू आणि
मानसी प्रभू, तुम्ही लग्न जरी झालेले असले तरी मात्र एकमेकांच्या सोबत नाही राहू शकत आणि नाही एकमेकांना पूर्ण करू शकत, त्यामुळे हॅपी मॅरिड लाईफ. आणि मानसीला सुद्धा म्हणते की हॅपी मॅरिड लाईफ. संपदा आणि निधी यांना तर खूप वाईट वाटते, परंतु सुनंदाला सुद्धा खूप वाईट वाटत असते. आता त्या तर एऱ्या मारत असतात. तेव्हा ती मानसीला सुद्धा म्हणते की हॅपी मॅरिड लाईफ. आणि काय ग नवे सुनबाई, अशा दारातच उभे राहणार का? चल आते आते म्हणून गायत्री ही मानसीच्या हाताला धरते आणि तिला आत घेऊन येते आणि म्हणते की हे बघ, हे आमचं प्रभूंचं मोठं घर, तुझ्यासाठी ही वास्तू परकी नाही. अगोदर सुद्धा तू या घरात आलेली आहे. तेजसला मात्र खूप वाईट वाटत असते. गायत्री म्हणते की अगं मानसी, पहिल्यांदा आली होती तेव्हा तू परकी होती, त्यानंतर तू या घरात आली भाडेकरू म्हणून. आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र धरत म्हणते की आता तर काय, प्रभूंची धाकटी सून बनून या घरात आली, त्यामुळे घरातील माणसांची प्रत्येकाची ओळख तुला तर करून द्यायलाच हवी. आणि मग मी गायत्री दिनेश प्रभू, घरातील मोठी सून, तशी तुम्हाला अगोदरपासून ओळखतेच आणि या घरात माझं काय स्थान आहे हे तुला माहितीच आहे. कुठलाही निर्णय घेताना या घरात तुला माझी आठवण तर झालीच पाहिजे. एक वेळेस इतर सर्व माणसांना तू विसरली तरी चालेल, पण मला मात्र कायम लक्षातच ठेवायचे. जेव्हा दिनेश आतमध्ये आलेला असतो तर गायत्री त्याच्याजवळ येते आणि म्हणते की हा माझा नवरा दिनेश, मोठा मुलगा असल्याचं कर्तव्य तो पार पाडतो. तेव्हा दिनेश मात्र काही न बोलता रागाने आतमध्ये निघून जातो. आणि गायत्री म्हणते की याला काय झाले आतमध्ये असं निघून जायला, काही न कमवता फक्त फुकटचा खर्च करत असतो. आणि तेथे सूरज सुद्धा उभा असतो आणि सूरज जवळ येते की जसा हा सूरज प्रभू काही कवडीचं कमावलं तर बाजूला, परंतु सतत 50-50 रुपये मागून, म्हणजे हा सूरज या घराला लागलेली कीड आहे. तेव्हा सूरज सुद्धा रागाने बाहेर निघून जातो आणि येते शेवटी आबाजवळ आणि म्हणते की ही एकुलती एक नणंद आभा, अभ्यासात मात्र ती खूप हुशार आहे, परंतु कॉलेजचा खर्च मात्र खूप आहे हिचा आणि तो काही खर्च प्रभूंना नाही परवडत. मग तिच्या खर्चाची जबाबदारी सुद्धा या घरच्या सुनेचीच आहे. आणि मानसीला विचारते की काय ग मानसी, तू घेशील का तिच्या खर्चाची जबाबदारी? तेव्हा मानसी म्हणते की हो घेईल मी, मला जसे जमेल तसे मी तिचं करेल. जशी माझ्यासाठी निधी आहे तशीच आभाला मात्र खूप राग येत असतो आणि ती रागाने बाहेर निघून जाते. तेव्हा गायत्री म्हणते की हे बघ, ही माझी बहीण छाया लगेच नमस्कार करते आणि हा तिचा नवरा विनोद, हे प्रभू नाही परंतु माझ्या नंतर घरामध्ये हेच सर्वस्व आहेत, कळले का? आणि तर मग ही या घरची माणसं आणि या घरातील नाती. आणि परत म्हणते की सॉरी अगं नाती कुठे अजून, तुला तर ती जोडायची आहे. आणि तेवढ्यात सुनंदा बाहेर येते. तेव्हा सुनंदा म्हणते की सुनबाई. तेव्हा मानसी ओळून पाहते. तेव्हा गायत्री म्हणते की अगं मानसी हॅलो, ते माझ्याशी बोलतात, तुझ्याशी नाही. सुनंदा म्हणते की अगं घरामध्ये घट बसले, गौरी म्हणून नाही पण घरामध्ये सवासनं आली, देवाला नमस्कार करायला सांगा. तेव्हा गायत्री म्हणते की अहो सासूबाई, तुम्ही का असे बोलतात, तुम्ही नाही का त्यांना देवदर्शनाला घेऊन जाणार तुमच्या सुनबाईला? आणि म्हणते की अगं मानसी, ह्या तुझ्या मावशी नाही, आपल्या सासूबाई आहेत, परंतु सासूबाईंनी मात्र आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याऐवजी फायदा तोटा काही शिकवलेलं नाही. असो जाऊन द्या. आणि लगेच गायत्री ही तात्यासाहेब असा तात्यांना आवाज देत असते. तेव्हा दिनेश म्हणतो की अहो त्यांना इतका मनस्ताप झाला, ते नाही येऊ शकत. गायत्री म्हणते की काय ते येणार नाही आणि परत ती तात्यासाहेब म्हणून आवाज देते. येताना तुम्ही बाहेर, तेवढ्या तात्या लगेच बाहेर येतात. तात्या मात्र खाली मान घालून उभे असतात. तर गायत्री मानसीला म्हणते की हे आमचे तात्यासाहेब, घरातील सर्वात वडीलधारी माणूस. आणि तुला आठवते का पहिल्यांदा तू आमच्या घरी आली होती तेव्हा त्या मशीन सोबत तू त्यांच्यासोबत एक सेल्फी घेतला होता, तेव्हा ते तुझ्यासाठी दिनकर प्रभूंचे नातू, ज्यांनी स्वतंत्र सैनिक न्यूजपेपर ज्यांनी सुरू केला, ते भास्कर प्रभूंचे सुपुत्र प्रभाकर प्रभू. आणि तसे काका नाही तर हे तुझे सासरे आहेत, कारण केस बंद झाली आणि कर्ज बाजारी झाले आणि सर्व घर गहाण ठेवायला लागले, तर हे असे तत्वनिष्ठ तुझे सासरे. तेव्हा तात्या म्हणतात की अगं सुनबाई, हे नातच आम्हाला मान्य नाही, मी तुझ्या पुढे नतमस्तक आहे आणि तुझ्या मेहरबानीमुळे हे घर वाचले. आम्हाला जरी मान्य नसले तरी सुद्धा तुझ्या मुलीला घरात घेण्याचा निर्णय घेतला, त्याला आम्ही विरोध नाही केला, कारण आम्ही तुझे मेंदे आहोत. मानसीला खूप वाईट वाटत असते, म्हणून तुला आम्ही विरोध नाही करू शकत. ह्या मुलीला जरी आपण घरात घेतले असले तरी सुद्धा आमचे मन नाही बदललेले की आम्हाला ही मुलगी सून म्हणून नाही मान्य, पण मात्र आम्ही माणुसकी जपतो हे नक्की. तेव्हा तात्या सुनंदाला आतमध्ये चल असे म्हणतात आणि आतमध्ये निघून जातात. मानसीला खूप वाईट वाटते, त्या दोघांकडेच ती बघत असते. तेव्हा गायत्री मानसीला म्हणते की अगं या घरात एवढी माणसं आहेत पण एक सुद्धा तुझ्या बरोबर नाही, कारण तुझा नवरा सुद्धा तुझ्या बरोबर नाही. पण असो, सासूबाईंनी तुला देवाला नमस्कार करायला सांगितला, मग तू देवाला नमस्कार करून घे आणि मग की तो सुद्धा तुझ्या
तुझ्या बरोबर आहे की नाही, धाकट्या जाऊबाई या. तेव्हा मानसी हो म्हणते. त्यानंतर इकडे संपदा तेजसच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते. तेव्हा तेजस मात्र संपदाचे पाय धरायला जातो. तेव्हा संपदा म्हणते की अहो जावई बापू काय करता. तेजस हात जोडतो की मामी खरंच मला माफ करा, मी तुमचा गुन्हेगार आहे. तेव्हा संपदा म्हणते की अहो का सर्व दोष तुम्ही तुमच्यावर घेता. तेव्हा तेजस म्हणतो की खरंच माझी चूक आहे आई, खरंच यामुळेच मानसी माझ्यात अडकल्या. खरं तर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला असता तर. तेव्हा संपदा म्हणते की अहो तुम्ही तिला मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातले आणि तिने सुद्धा अगदी मनापासून जोडीदार म्हणून तुमची निवड केली. तेव्हा तेजस म्हणतो की आई तेच म्हणतो मी की त्या मनाचा विचार करता, पण आई अहो प्रॅक्टिकल विचार करण्याची गरज आहे. मी त्यांच्यासाठी योग्य नाही, त्यांना फक्त या घरात त्रास नाही हो असे मला वाटते. त्यांनी या घरातील माणसांना स्वीकारले, पण या घराकडून त्यांना प्रेम आपुलकी मिळेल असं नाही वाटत मला आई, पण म्हणून मी नकार देत होतो. तेव्हा संपदा म्हणते की अहो नात्याला तर प्रेमापेक्षा विश्वासाची गरज असते. मानसीचा तर तुमच्यावर तिच्या स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. आता फक्त हेच पाहिजे की ती या घरातील लोकांचा विश्वास संपादन करते की नाही. पण माझी पूर्णपणे खात्री आहे की नक्की ती या घरातील सून म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवेल. तिला फक्त तुमच्या साथीची गरज आहे एवढीच. आता जी काही परिस्थिती आहे ती मान्य आहे, पण पुढे जाऊन तुमचा संसार खूप सुखाचा होईल, मला पूर्णपणे खात्री आहे. असे बोलून संपदाच्या डोळ्यात पाणी सुद्धा येते आणि ती पाणी पुसून आतमध्ये निघून जाते. तेजसला तर खूप वाईट वाटत असते. त्यानंतर मानसी इकडे देवघरात येते, देवाची पूजा करते आणि नमस्कार करायला जाते. तोच लगेच गायत्री म्हणते काय मानसी चुच्चू खरंच काय वेळ आली का आज तुझ्यावर. नवरा घराच्या बाहेर आहे आणि घरात सुद्धा जी माणसं आहे त्यांना तर तू सून म्हणून मानलीच नाही, तरी पण तुला या घरात राहायचे का. तरी सुद्धा विचार कर की जर तुला कधी असे वाटले मला हे सर्व नाही सहन होत, मला या घरात नाही राहायचे, घर सोडून निघून जायचे, पण हे सर्व सांगायचे कसे, मला हे सर्व सांगण्याची हिंमतच होत नाही, असे जर तुला कधी वाटले तेव्हा मात्र तू अजिबात काळजी करू नकोस. त्यामुळे लगेच तू उठ आणि मला या घरात राहायचे नाही, या घरातील माणसं मला सहन नाही होत असे त्या बाहेरच्या बोर्डावर लिही आणि मुकाट्याने निघून जा. मानसी फक्त गायत्रीकडे बघत असते. गायत्री लगेच म्हणते की अहो मॅम तशी तर वेळ येणारच नाही. अहो मॅम आम्ही असे लग्न केले म्हणून सर्वजण दुखावले. आता त्यांची मतं जी काही असतील तर मला असे म्हणायचे नाही तर ती चुकीची आहे, तर मॅम मी त्यांचं मत बदलणार आणि घरातील सर्वांची मन मी जिंकणार. हे फक्त माणसं नाही तर प्रत्येकाशी माझं नातं जोडलं गेलेलं आहे आणि या सगळ्यांशी मात्र मी ती नातं जपणार आणि माझा पूर्णपणे विश्वास आहे की तेजस सुद्धा लवकरच स्वतःला सिद्ध करून या घरात येईलच. गायत्रीला मात्र मानसीच्या बोलण्याचे हसू येते. गायत्री हसून म्हणते की अगं कुठल्या घरात, महिन्याभरात तर हे घरच राहणार नाही. गायत्री म्हणते की काय ग मानसी, अगं या दिवाळीतील तुझा पहिला पाडवा, मोठा सण आपण एकत्र साजरा करूयात, पण या घरात नाही, पाडव्याला हे घर मी पाडणार आहे. तेव्हा मानसी फक्त गायत्रीकडे बघत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मानसी ही सुनंदाला म्हणत असते की आम्ही जो निर्णय घेतला त्यामुळे सर्वजण दुखावले. तेव्हा मात्र सुनंदा ही मानसीकडे लक्ष देत नाही आणि ती आभाला आवाज देते. तेव्हा आभा येते. आभा विचारते की काय, तर लगेच सुनंदा खूप चिडते आणि आभाला म्हणते की तू हिला सांग माझ्या मुलाबरोबर लग्न करून या घरात आली म्हणजे बावला बावलीचं लग्न लावावे तसे या घरात तू लग्न करून आली. आता कितीही लळा लावण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा हा विश्वासघात आता नाही सहन होत आमच्या वयाच्या आणि आमच्या तत्वाच्या लोकांना. तेव्हा ती रागाने आभाला ताटं घेण्यासाठी सांगते. तर मानसीच्या डोळ्यात खूप पाणी येते. मानसी मनात म्हणते की मावशी अशी पाठ फिरू नका, तुमचाच मला खूप मोठा आधार आहे या घरात. तेव्हा मानसीच्या डोळ्यात पाणी आलेले असते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.